हो, मी नाही काय पूर्ण स्वयंपाक गिंपाक करून ठेवून दिला. आता म्हटलं दुकानावर जातो, 10च्या वर तर टाइम होऊन राहिला. मग तिकडे सगळेजण येऊन जाते. दुकान उघडच राहते. तर म्हटलं निघतो म्हटलं मी. चालली काय? जरा जेवून गेले पाहिजे होतं ना. जेवून गेले पाहिजे होतं मग निघाले पाहिजे होतं. नाही आई, मी नाश्ता केला होता ना. आता जेवण करायला काही मन नाही आहे. मग येतो ना मी 2 वाजता जेवण करायसाठी. जेवण करायसाठी येतो मी 2 वाजता. आणि सगळं भांडे गिंडे काढून ठेवून दिले म्हटलं. आता ते बहीण ना झाडझूड गिडझूड पोचागीचा माराले, भांडे गिंडे घासाले, तर सगळं काम काढून ठेवून दिलं म्हटलं. तू जास्त दगदग नको करजो. कायले काढलं बा, मी काढून देऊन दिलं असतं ना तिले. कायले एवढी लकलक करतं, जीवाच्या पडाल तिकडेही जातं, घरचंही करतं. तुले म्हणाव का राहू दे करतो ना मी. आता कामवाली तर आहेस ना, तेवढं स्वयंपाक तर आहे, मी करून घेतो म्हटलं. भाजी त्या करून घेतली, पोळ्या म्या करून घेतल्या, तर होऊन जाते दोघी हिडून मिळून. हो आई, उद्यापासून असंच करू. पण आज करून घेतलं ना मी. जाऊ दे, उद्यापासून आपण मिळून लवकर लवकर करून घेत जाऊ. मग इकडे मला झाले बरोबर होऊन जाते. बाबा, मी काय म्हणतो, मला गाडीची चाबी द्या ना. हो, गाडीची चाबी द्या ना. मी गाडीनं चालली जातो. तुम्ही कुठे चालले काय? नाही बाई, सध्या तू कुठंच नाही चाललो मी. थांब, मी चाबी देऊन देतो तुले. गाडीनं जातं काय तर? हो बाबा, पायदळ झाल्यानं म्हटलं उशीर होऊन जाते. आणि ऑटोवाले काही वेळेवर भेटत नाही. मग तिथे जायपर्यंत चांगलाच उशीर होऊन जाते म्हटलं. पण बाबा, एकच गाडी आहे ना, आपण दोघं जण. बाकी ते दादाची गाडी आहे, ते काही आपल्याला जमत नाही ना. तुम्हाला जमते ना मला जमते. तर म्हटलं बाबा. अरे काय बोलून राहिली रुंजून? म्हणणं काय म्हणून राहिली? तर काही बोलायचं आहे का तुले? अहो बाबा, मी काय म्हणून राहिली म्हटलं, गाडीची आणाने काय लस दगदग होऊन राहिली. तुमचा वेळ माया वेळ सोबत येतच नाही. मग त्या गाडीसाठी नाही काय मला तुमची वाट पाहा लागते. दुपारी जेवण घेऊन करायला यायचं असलं तर माझ्याजवळ स्वतःची गाडी राहिली तर मी भुरकीने येतो आणि लवकरच जातो. मग 10-15 मिनिटात, अर्ध्या तासात म्हटलं वापसही होऊन जातो. तर बाबा, मी म्हणून राहिली होती, एखादी गाडी जमवून तर पाहिजे ना माझ्यासाठी. सेकंड हँडच पाहिजे, नाही नवीन. तर म्हणजे मला तेवढी सवलत होऊन जाते. अरे गाडीची काय गोष्ट करतो? एवढा मोठा कारोबार त्या पाहून घेतला म्हटलं, एवढा मोठा व्यवसाय करून राहिली. गाडीची कोणती गोष्ट आहे तुझ्यासाठी? थांब, आता आपण संध्याकाळी जाऊ, नाही तर मग उद्या जाऊन मस्त त्यासाठी गाडी घेऊन देतो मी. कोणती घेतं? ते बॅटरीवाली घेतं का आता? बिना पेट्रोलची येऊन राहिली. तर एक बिना पेट्रोलवाली आहे आणि एक पेट्रोलवाली आहे. ॲक्टिवा, स्कूटी, लय व्हेरायटी आहे. त्याच्यात कोणती घेतं? पेट्रोलवाली घेतं का बिना पेट्रोलवाली घेतं? तुझ्यासाठी काही गोष्ट आहे का बाई? तू सांगतं खरी, तुला कोणती गाडी पाहिजे? तर कोणती स्कूटी पाहिजे सांग. हो काय बाबा, घेऊन देता काय तुम्ही? बाबा, मला नाही काय थेवाली घेऊन द्या ना, बॅटरीवाली. मस्त दिसते बाबा. मस्त स्टँडर्ड दिसते म्हटलं. थेवाली गाडी घेऊन द्या मला. पण बाबा, महाग आहे ते, 1.5 लाखाची आहे म्हणते. पण क्वालिटी चांगली आहे ते. माझ्या मैत्रिणीने सांगितलं, तिने घेतली की नाही. आता ते नोकरीवर जाते तर तिच्याजवळ तेच गाडी आहे बाबा. मला इथे घेऊन देसान काय तुम्ही? हो, चल जो. आज नाही तर उद्या जाऊ आपण. तुला जे मनपसंत होईल, तुला जे आवडन ते घेऊन घेजो. आता घे तू गाडीची चाबी, घे आणि जाय आता. हो बाबा, हो. कावर रुपयाची बाबा, कायले म्हटलं तिले? हो, कायले म्हटलं? पोरीची जात आहे म्हटलं. हाती गाडी देणं पुरते काय? होती ना सध्या तुमची. तुमची होती ना स्कूटी, तेच तिच्या कामी आली असती. दोघं मिळून फालतूच कायले 3-3 गाड्या एका घरात. पडला राहीन म्हटलं. मग विकाव तर मग जाते नाही त्या मोल भावात चांगल्या. हे बाय पंचफुला, आता म्हटलं माया पुरीचे मी कोणतेच लाड एवढे काही केले नाही. तिला म्हटलं चांगलं शिक्षणही नाही शिकवलं, बस झालं तिचं. आणि तिला घरात बसून घेतलं. पण आता म्हटलं पोराच्या बराबरीनं कमवून राहिली, ते पोरापेक्षा जास्त कमवून राहिली. आणि आता म्हटलं, आता ते जे म्हणून ना, मी तिचे सगळ्या ख्वाहिश पुरी करण म्हटलं. सगळे तिचे जे स्वप्न आहेत, तिचं गाडीचंच आहे ना. आणि गाडी पाहिजे नाही तर काय? एवढं मोठं कारोबार सांभाळून राहिली ते. एवढी मोठी दुकान पाहून राहिली. काही काम पडतेच आहे इथं तिथं जायचं. स्वतःजवळ गाडी राहिली का भरकीने निघते माणूस, कुठेही जाते, कुठूनही येते. घरी या लागते तिला 2 वाजता जेवण करायसाठी. 2-2:30 स्वतःची गाडी राहिली का पटकीन येते जेवण करायला. अरे स्वतःची गाडी राहिली ना तर माणूस कुठेही जाते आणि कुठेही येते, विचार नाही करत. आणि तू अशी म्हणून राहिली. ज्या पोराचे म्हटलं एवढे स्वप्न पूर्ण केले, ज्याच्यासाठी जे नाही ते आणून दिलं, जे नाही म्हटलं ते करून दिलं. एवढी मोठी दुकान म्हटलं भाड्याने घेऊन राहिलो होतो, म्हणे स्वतःच्या मालकीची पाहिजे म्हणे. एवढ्या लाखाची दुकान घेतली, एवढ्या लाखाचा माल भरला, त्याला तर म्हटलं काही नाही दाखवला, 1 रुपया नाही दाखवला त्या दुकानातून. आणि त्या पोरीनं म्हटलं एवढा डुबलेला धंदा वर आणला आणि तू म्हणतं का एक गाडी नका घेऊन देऊ? काही समजून नाही राहिलं मला पंचफुला तुझं. पोरात आणि पोरीत आता भेदभाव नाही. लय झालं म्हटलं, मॅही केला आणि त्याही केला. आता नाही, आता जेवढं पोराले दिली होती ना सूट, तेवढीच पोरीले देऊ. पाय तू कसं मातीचं सोनं करते म्हटलं पोरगी. फक्त तिच्यावर भरोसा तर कर. आपणच भरोसा नाही करू आपल्या पोरीवर तर कोण करणार आहे मग? मायबापाचा तर पाहिजे पहिले भरोसा. लोकांचा तर मग करायला लागते. लोक तर आहे तेच बोलासाठी, तोंड मारासाठी. मायबापानंच पक्क राहिले पाहिजे. आता म्हटलं पूर्ण गावात नाव होते म्हटलं मग. कोणाची पोरगी होय तर भाऊची पोरगी होय, कोणाची पोरगी होय तर भाऊची पोरगी अशी म्हणते सगळेजण. जेव्हा म्हटलं मी छातीत टाईट होते ना, तेव्हा पाहिलं नाही त्या. अशी गर्वानं फुलते म्हटलं. आणि जेव्हा या पोराचं नाव येते की नाही रुपयाचं, तेव्हा म्हटलं नजरे खाली होऊन जाते. खाली पाहा लागते म्हटलं जेव्हा त्याचं नाव येते तर. आणि तरी म्हणतो तू पोरीनं मागितलंच का? गाडीच मागितली ना, घेऊन देईन मी तिले. तू काय एवढी काळजी करता? घेऊन देईन. मग पोरगी म्हटलं सगळे तिचे स्वप्न पूर्ण करेन मी. तशी नाही म्हणून राहिली मी. आता जमाना कसा आहे म्हणून एक विचार आला माझ्या
डोक्यात. मला काय वाटत नाही का मी पोरगी समोर गेली पाहिजे म्हणून. आणि हे गोष्ट तर खरीच आहे. तिनं तर सारा धंदा पाणी सगळं सांभाळून घेतलं, पोरापेक्षा जास्त काम केलं. आणि जाऊ द्या, चुकी माहीत झाली म्हणा, घेऊन देता तिला गाडी. कोणती घेऊन देता तर तिला घेऊन जा आणि घेऊन दे जा. पण का हो, किती वेळ होऊन गेला हे म्हटलं. तिच्या रश्मीच्या बाबाचा फोन आला होता, अजूनपर्यंत तर म्हटलं कोणी आलंही नाही. ते तर म्हणून राहिले होते अर्धा 1 तासात पोहोचते म्हणे, लय वेळचे निघाले म्हणे. पण अजूनपर्यंत हे दोघंही नवरा बायको आले नाही. म्हणजे येत नाही वाटते इकडे. अजून कुकडे गेले का काय माहीत. कुकडे गेले काय? अहो कुकडे जाणार आहे ते. कुठं आहे ते जागा जासाठी? हा, एवढे चांगले व्यवहार थोडी नाही दोघीचे का कुठेही चालले जाईल. नातलं काही काय एवढे दिवस ठेवते काय? तिथं सासर होतं त्याचं म्हणून ठेवून घेतलं त्यानं, आणि हेही त्याचं मायबापाचं घर होतं म्हणून इथे राहून गेला एवढ्या दिवस. आता कोण ठेवणार आहे ते? येईन अटकले असं कुठं येईन. बेल वाजून राहिली, आले वाटते. आले वाटते, येईनच आता. तेच आहे का काय माहीत. आई, नमस्कार आतेबाई. मामाजी नमस्कार. काऊन कसे काय आले? कसे काय येणं झालं म्हटलं दोघही जणांचं. आई तू राग गेलास नाही काय अजून? एवढे दिवस झाले तरी तू राग गेलास नाही काय? हा, झालं गेलं ना, विसरून जाय ना. आता किती दिवस करतो आता? हा, आमचा राग किती दिवस करतो? आता नाही होणार म्हटलं. गलती झाली एक वेळा गलती. आता सांभाळतो मी घर, सगळं सांभाळतो. आता घर सांभाळतो, दुकान सांभाळतो, सगळं सांभाळतो. आई तू राग नको करू. गलती झाली आमच्याकडून, आम्ही माफी मागतो म्हटलं, पाया पडतो तुमच्या. हो सासूबाई, आमच्याकडून खूपच मोठी गलती झाली. आम्हाला एक वेळा माफ करून द्या. याच्या पुढे म्हटलं कोणतीच गलती होणार नाही. एक वेळा गलती तर देवही माफ करून टाकते. तुम्ही माफ करून द्या. आता याच्या पुढे तुम्हाला कोणत्याच गोष्टीचा म्हटलं विचार करायला भाग नाही पाडन. आता चांगल्यानं राहीन म्हटलं. एवढी गलती आहे, एवढी गलती माफ करून द्या तुम्ही आमची. एवढी गलती? एक वेळा गलती झाली की तुमच्याकडून? लग्नाला म्हटलं इनमीन 1 वर्ष निघून राहिलं, त्याच्यात तर 50 गलत्या केल्या तुम्ही. आणि कोणती कोणती गलती माफ करावं आम्ही? मान्य करतो मी का देव म्हटलं एक गलती केलेली देवही माफ करते, पण अशी 17 वेळा गलत्या केलेल्या देवही नाही विसरत म्हटलं. देवही शिक्षा देते. आणि काय होय हे? एवढ्या दिवस राहिला तिथं, कशी लाजणी वाटली रे तुला रुपे? सासरवाडीत गेला म्हटलं. घर जवळ सारखा राहिला तिथं. आणि आला आता. ठेवलं कोण नाही त्यानं तुला? तिथंच राहा लागत होतं. हिच्या घरीच राहा लागत होतं ना रश्मीच्या. कायले आला तू? त्यानं खाऊ घातलं असतं ना तुले. मस्त तिथं राहा लागत होतं. तिथंच चांगल्यानं नांदा लागत होतं. इथं तर तुमच्याकडून नांदणं होत नाही, संसार करणं होत नाही दोघीकडूनही. तिथंच राहा लागत होतं. अहो आई किती टोचने बोलशील व किती टोचने बोलशील. सासरवाडीत काय जात नसते काय? जवळ गिवे जात नसते काय? आता मी लय दिवसाचा नाही गेलो होतो म्हणून गेलो. मन भरलं, राहिलो जेव्हापर्यंत राहायचं होतं तेव्हापर्यंत. आता येऊन गेलो, तुमची आठवण येऊन राहिली होती दोघंही तिथं. आणि मी म्हटलं दुकान गिका नाही आहे, एवढा मोठा माल आहे दुकानात. आणि तो पडला राहील दुकानात. ते पाहिजे नाही एखादा जण. आता बाबा कोण तर काही होत नाही. बाबा वावराचं पोईन का दुकान पोईन, ते दुकान तसंच असेल ना. मग ते दुकान पाहासाठी तर लागलंच कोणी ना कोणी. मला विचार आला घरचा म्हणून मी येऊन गेलो. हाव रे नालाय का? हाव, आमचा विचार आला तुले का? तिथं ठेवलं नाही जास्त दिवस झाले तर आला उठून तिथून. म्हणजे विचार पहिले नाही आला होता काय तुला जेव्हा तू इथून गेला होता तर? का दुकान कोण सांभाळा आणि एवढा सगळा घाटा चालू आहे त्याच्यात, हे कोण पहिन? तेव्हा नाही आला तुला विचार आहे ना? आता विचार येऊन राहिला. आता काही गरज नाही आहे तू इथं. काही गरज नाही म्हटलं दुकान गिकान सांभाळायची. ज्यानं सांभाळायचं होतं त्यानं सांभाळून घेतलं. आता तू काही घरदाराचं टेन्शन नको घेऊ ना, दुकानाचं टेन्शन नको घेऊ. आता फक्त तुम्ही नवरा बायको एकामेकाचं टेन्शन घ्या. एकामेकाचं घ्या म्हटलं तुम्ही टेन्शन. दुकाननी सांभाळा लागत. काऊन बाबा? दुकान विकली काय दुकान? बाबा लय माल होता ना त्याच्यात. अजून म्हटलं लय लाखाचा माल होता ना. विकून टाकली काय तुम्ही दुकान? दुकानात नाही जा लागत म्हणता. कायले विकन मी दुकान? जेव्हा घरात सांभाळणारे आहे म्हटलं तर कायले विका लागते? रुंजून पाहून राहिली दुकान, रुंजून. काय रुंजून ताई? अहो बाबा, तिच्याजवळ कायले दिले दुकान? तिला समजते काय? कोणाही जवळ देऊन देता तुम्ही? आता ते पोरगी सोरगी काय समजून तिले व्यवसायाचं? फालतूच तिचं डोकं तुम्ही हे करून राहिले, त्याच्यात दाबून राहिले. पोरीच्या जातीला एवढं काही समजते तरी काय? तुम्ही एवढ्या दिवसाचं तर तिला कुठं जाऊन नाही दिलं ना. आता एकाएकी दुकान देऊन दिले तिच्या हाती. तेही एवढी मोठी लाखाचा माल भरलाय त्याच्यात. बाबा मला तर तुमच्यावर लय विश्वास होता. म्हटलं तुम्ही कोणताही म्हटलं काम करता तर लय विचारपूर्वक करता म्हटलं. आणि एवढं मोठं काम तुम्ही असं कसं करून घेतलं बाबा? बंद राहिली असती ते पुरलं असतं दुकान. तिला बसून दिलं. आता पहा, माझ्यापेक्षा तिनं घाटा केला असेल दुकानात. तिला काय समजते एवढं? काही घरात राहणारी पोरगी ते एवढं मोठं दुकान दुनियादारी तिला समजते काय? हा रे भाड्या, सगळं समजते तिले, सगळं समजते म्हटलं. त्यापेक्षा जास्त समजते. जेवढी त्या बुडवली होती ना ते दुकान तेवढी काढली म्हटलं तिनं. तेवढा नफा केला तिनं. सगळा नुकसान भरपाई करून घेतली. दिवस रात्र लावून राहिली म्हटलं मी पोरगी त्या दुकानात. एवढा चांगला धंदा आता बसवला तिनं. तू तर तसाच चालला गेला होता उघडा पागडं सोडून, एवढा मोठा कर्ज करून. सारा माल म्हटलं छातीवर ठेवून. त्यात ह्याही विचार केला का मी म्हातारे बाबा आहे. एवढा मोठा माल मी दुकानातच ठेवान तर तो सडन गिळण खराब होईन, काही होईन. 1 महिना म्हटलं दुकान बंद राहिली ते किती गिराईक गेले असते वापिस. किती घाटा झाला असता म्हटलं. ते तर पोरगी होती.
पोरीनं म्हटलं समोर येऊन सगळा काही कारोबार सांभाळला. आणि तू तर कोणत्या कामाचा नाही आहे. जाय ना, आयात खाऊ झाला आणि तू जाय ना सासरी जाऊन खाय. तिथं तुकडे तोड म्हटलं तू. तिथंच जाय आणि तिथंच राह. तुला मोठं साजरं वाटून राहिलं होतं ना. साऱ्या गावातले लोक नाव ठेवून राहिले म्हटलं कुठं गेला तर सासरी गेला. म्हणे लोकांचे म्हणे जवळ जाते तर 1 न 2 दिवसात वापस येऊन जाते म्हणे. रुपया तर म्हणे भल्लाच दिसून राहिला म्हणे. 1 आणि 1.5 महिना राहून राहिला म्हणे तिथं जाऊन म्हणे. एवढा दिवस गेला ना तर जवळची काही इज्जतही नाही राहत. त्याने इज्जत केली का नाही केली काय माहित. आहेस तू बेशरम वानाचा. इथूनही पळून गेला, आता तिथून पळून इथं आला. पळून यासाठी आणि हे इली काय आणलं माझ्या घरात. माझ्या घरात पाहिजे नाही म्हटलं. तुझी बायको तर बिलकुलही नाही पाहिजे. आणि बायकोला घेऊन तू आला तर तूही नाही पाहिजे म्हटलं. मला दोघंही नाही पाहिजे या घरात. आई कशी बोलतो हो तू? मी नाही पाहिजे, मी बायको नाही पाहिजे तर मग कोण पाहिजे या घरात? झाले ना आमच्याकडून गलती, म्हणून राहिलो ना, पाया पडून राहिलो ना. तुमच्या माफ करून द्या आम्हाला. याच्या पुढे अशी गलती नाही होणार. समजलं मला, मायबापाशिवाय कोणीच कोणाचं नसते म्हणून. आणि आई कशी बोलून राहिली तू? त्या रुंजूंना तिचं लक असन म्हणून तिनं सांभाळून घेतली. नाही तर काही एवढा काही आसन व्यवहार नाही आहे की तो कोणाच्या लक्षात येऊन जाईन. आणि आई अशी नको बोलू ना. मी एकुलतं एक पोरगा आहे ना तूच तर म्हणतो किती नवसं केले होते तेव्हा तूच आला होता. आणि आता तू मला घरातून काढून राहिली. तू विचार तर कर, मी इथून निघालो तर कुठं जाणार आहे? मध्ये माझ्या बायकोला घेऊन. आई मी काय दुर्दशा होईन व असं नको करू ना. कशी बोलून राहिली तू? एवढं सगळं वैभव कमवलं, कोणासाठी कमवलं? माझ्यासाठी कमवलं ना. आता तू तर म्हणे का एवढा नवसाचा आहे म्हणे तू, म्हणे तुझ्यासाठी तुझ्या बाबानं सारी इस्टेट कमवून ठेवली म्हणे. आणि आता मला घराच्या बाहेर काढतं. कुठं जाईन मी? कुठं तोंड लपू? सांग ना मला तू. नको करू आई असं. बाबा सांगा ना, तुम्ही सांगा ना आईले. पहा ना आई कशी बोलून राहिली. घरात नाही ठेवत म्हणते. सांगा ना बाबा आईले. काय सांगू मी तुझ्या आईले, काय सांगू? काय केलं तुम्ही दोघं नवरा बायकोने या घरासाठी? फक्त इस्टेटीवर आणि या वैभवावरच टिपले आहे तुम्ही. पहिले म्हटलं त्या बायकोने एवढा मोठा खर्च केला, एवढं मोठं घाट्यात पाडलं आणि त्या एवढी मोठी दुकान पूर्ण बसून दिली म्हटलं. त्या दुकानात कळल्या नुकसान साराचं सारा. त्या कोणतं काम केलं? तू म्हटलं मोठा झाला तेव्हापासून एक तरी काम सांग का नाही आई बाबा मी तुमच्यासाठी हे काम केलं, ज्याच्यात तुम्हाला काही ना काही भेटलं. नाही पैसे दिले तर कमीत कमी तुम्हाला सुख तरी भेटलं. आहे का तुझ्याजवळ एखादी गोष्ट? उलट म्हटलं न सांगता चालला गेला. तिथं कामावर पाठवलं होतं तर तिथूनही येऊन गेला ट्रॅक्टरचा करून, आहे ना. तिथूनही येऊन गेला. बायको तर आहेच म्हटलं तुही, पण तू तर तिच्यापेक्षा आहे जास्त. दोघंही एकमेकासारखे झाले ना तुम्ही, एकमेकासारखेच आहे. दोघंही ऐदी आहे. आणि ऐदी माणसासाठी म्हटलं ह्या घरात योग जागाही नाही आहे, योग कोपराही नाही म्हटलं तुमच्यासाठी. नाही हो मामाजी गलती झाली ना. योग गलती माफ करून द्या मामाजी. असं नका करू. तुम्ही असं केलं तर आम्ही कुठं जाईल? एवढा मोठा डोकटी पिसारा घेऊन कुठं जाईल मामाजी? आतेबाई नका हो अशा करू. एक गलती माफ करून द्या. माफ करून द्या हो. आता याच्या पुढे अशी गलती नाही होणार. बाई आता लय झालं म्हटलं. डोक्यावरून पाणी गेलं. तुही गलती लय माफ केल्या आणि ह्या पोराची लय गलत्या माफ केल्या. पण आता तर म्हटलं लोकही गलती माफ करणं शक्यच नाही आहे. हे पाय रुपया, जास्त डोकं काही खराब करू नको. आता म्हटलं तू स्वतःच सांभाळ. आता तू भाड्यानं राह का एखादी पन्नीत आणून राह का कुठेही राह, पण ह्या घरात तू राहू शकत नाही. आणि तुही बायको आणि मी तर एका म्हटलं छताखाली बिलकुलही नाही राहू शकत. तुही बायको 1 नंबरची खोटारडी आहे, 1 नंबरची. तिला कोणती गोष्ट म्हटली का ते बातच म्हटलं आपल्याला गोष्टीत फैलावते. आणि अशा खोट्या गोष्टी करते का आपल्याला विश्वास येऊन जाईल ना. तर म्हटलं आता काय बोलू मी, फालतू मग तोंड खराब करूच नका. दोघंही नवरा बायको तुम्ही लवकर निघून जायतो. काय तुमचं सामान आहे तर घ्या आणि लवकर निघा. नाही तर म्हटलं माझ्यापेक्षा कोणी वाईट होणार नाही. आता स्वतःचा संसार स्वतः काढा. आता तुम्हाला माहीत पडेल ना कसं कमवा लागते आणि कसं खा लागते आणि कसं जोडा लागते. तर म्हटलं तू आहे ना, बाबानं किती कष्ट केले रे, किती कष्ट केले. सकाळच नाही पाहिली, संध्याकाळ नाही पाहिली, नुसतं कामावर झुंटले राहिले. का माझ्या पोरासाठी सगळं काही सुखसुविधा झाली पाहिजे. आणि पोरग हे असं नालायक एवढा पैसा दिला लावूनही म्हटलं पळून गेला गांडीले पायी लावून. सासरी म्हटलं आता राहा लागत होतं ना, तिथं घर जावीच राहा लागत होतं माझ्या मनानं. तर याच नव्हतं लागत तिथं त्या. आणि आता आला तर आता तुला या घरात जागा नाही आहे. आता म्हटलं त्या बायकोली मी इथून धक्के मारून हाकलून देईन. आणि तुलाही म्हटलं लवकर तुझे सामान गिमान घेन लवकर निघ. काय भुकार सोदे सासू सासरे आहे. एवढी माफी मागून राहिलो तरी म्हटलं काही कानावर नाही घेऊन राहिले. एवढ्या दुरून आलो आम्ही, पाणी नाही, चहा नाही, काही नाही. का बस रे बापू, चहा घ्या, घेऊन घे, पाणी घेऊन घे, मग पाहू काय बोलायचं आहे तर काय नाही. आल्याच लावून दिली म्हटलं टर. माझ्या सासूला तर एवढा 12 हेलायचा जोर येऊन जाते, काही विचारूच नका. साखळी आग म्हटलं पोटात ठेवलेली तोंडातून काढून राहिला त्या आता. काय टचटच बोलून राहिला माझ्या नवऱ्याले. माझा नवरा पहा ना कसं मॅटसारखा आहे ते. पण आता मी म्हणतो ना तेले, म्हणतो म्हणून दुकान देऊन द्या म्हणून आमची, आम्हाला राहतो म्हणून आम्ही वेगळं.
आमच्या दुकानाची आम्हाला चाबी देऊन द्या, आमचं आम्ही पाहत बसतो. तसंही म्हटलं दुकानात चांगला माल विकते, चांगला धंदा पाणी होते, मग आम्हाला यायची काही गरजही नाही आहे म्हटलं सासू सासऱ्याची. मस्त आम्ही आमचं म्हटलं आयुष्यात जीवन जगू म्हटलं. यायची काही गरजही नाही आहे आम्हाला. म्हणतो ना मी येईल म्हणा म्हणत. आम्हाला चाबी देऊन द्या दुकानाची, आम्ही पाहत बसतो. आणि त्याच्या पोरीला धाडलं तिथं, मॅटवाण्याची तर आहे त्याची पोरगी थेरून जून. काय समजते तिले? 2 महिना घालून घेते आणि मार हिंडते इकडे तिकडे मॅटासारखी. तिले काय समजन कायचं बिझनेस असते आणि कसा व्यवसाय असते. तर नाचुकले तसेच करून राहिल्या बडायत्या. का आमच्या पोरीनं असं केलं तसं केलं, कोणी नाही करत असते असं तसं. फालतूस आमच्यासमोर करून राहिले. त्याला म्हणतो ना मी चाब्या द्या म्हणून दुकानाच्या पहिले. रुपेशजी मग गोष्ट ऐका तुम्ही. आता काय बोलून राहिली तू? काय म्हणणं आला आता तू? मी काय म्हणतो, तेले एवढं म्हटलं आपलं वाईट वाटून राहिलं ना. तेले आपण बर्दाश्त नाही होऊन राहिलो. तेले वेगळंच काढायचं आहे आपल्याला. तर मग तेले म्हणा दुकानाची चाबी द्या म्हणा आम्हाला तेवढं दुकान देऊन द्या म्हणा. मग आम्हाला काहीच नाही पाहिजे म्हणा. राहतो म्हणा आम्ही वेगळं. राहतो म्हणा आम्ही वेगळं. काय काय बोलून राहिली रश्मी? लाता खाली लावतं काय मले? आणि बाबा दिन काय चाब्या? हां काही बोलतो? काही बोलतो म्हणजे काही बोलता काय तुम्ही? काही बोलून राहिले मॅटासारखे. डोकं राहून काम करा. त्याला म्हणा का दुकानची चाबी द्या म्हणा, आम्ही दुकान पाहतो म्हणा. तुमच्या घरी कदमही नाही ठेवत म्हणा, येतही नाही म्हणा आम्ही पाहिले. तुम्ही कसे आहे आणि कसे नाही. कसे आल्या हाकलून राहिले ना. ते पाण्याचं नाही विचारलं ना, चहाचं नाही विचारलं. भूक नाही ना, भूक लागून गेली म्हटलं. आणि हाकलून राहिले, घरात नाही आलं तर. त्याला म्हणा बिलकुल चाबा द्या म्हणा आम्हाला म्हणा, आम्ही आमचं पाहून घेतो. आणि तसंही रुपयाची तिथं चांगलं धंदा पाणी होते म्हटलं. आपल्याला कोणाच्या समोर हात फैलावायची गरजही नाही आहे. काही गरज नाही आहे म्हटलं. तुम्ही मनात येईल असं तुम्ही मनात नाही तर ते दिन कसे मग. आणि शेवटी म्हटलं तुम्ही एकुलतं एक पोरगा आहे ना घराचं. एकुलतं एक पोरगा राहिलं एवढं नाही करू शकत काय ते? का फक्त पैदा केला आणि सोडून दिलं काय? असं करायसाठी पहिले विचार करावा लागत होता, मग पहिले शिकवा लागत होतं सारे गुण. मग आता नाही शिकवले तर द्या म्हणा आता चाबी म्हणा. आणि तसंही तुमचीच दुकान आहे म्हटलं. ते तुमचाच अधिकार आहे त्या दुकानावर. आणि कोणाचा अधिकार नाही त्या पोरीचा? पोरगी तर म्हटलं दिल्या घरीची राहते. काय पॉईंट आहे? तसेच बडायत्या करून राहिले. आमच्या पोरीनं सांभाळलं. तुमची बहीण तर मॅट आहे, तिला काय समजते? काही म्हटलं का मान हलवते, काही म्हटलं का मान हलवते. पार घाटा आणला असेल तिनं दुकानात. तुम्ही म्हणा तर खरी म्हणून तर पहा का बस मग इकडे भात राहता मटर निसते मॅटासारखे. पहा पहिले मनात येईल. बाबा आई आता तुम्ही म्हणूनच राहिले ना, हाकलूनच राहिले ना आम्हाला घरातून. तुमची इच्छाच नाही ना आम्हाला घरात राहू द्याची. तर म्हटलं चाब्या देऊन द्या म्हटलं. कपड्याच्या दुकानाच्या चाब्या देऊन द्या. मी पाहतो मी दुकान पाहतो मग कसं काय आहे तर मी सांभाळतो म्हटलं. मी येतही नाही इथं आणि काही नाही. तुम्हाला मी पाहिजे नाही ना. एकुलता असून म्हटलं किती हाल करून राहिले तुम्ही. घरी आलो म्हटलं तर हाकल करून राहिले. मी येतही नाही. मला चाब्या देऊन द्या तुम्ही. चाब्या देऊन द्या. मी चाब्या घेऊन चाललो जातो. आणि तुम्हाला मग तोंडही नाही दाखवत ना. बायकोचं दाखवतो ना, मग दाखवतो. द्या बरं चाब्या द्या. रुंजून नेल्या काय? रुंजून गेली का दुकानावर? तिच्याजवळून घेऊन घेतो मी चाब्या. सांगा तुमच्याजवळ आहे का तिच्याजवळ आहे? अरे लाज वाटू दे ना थोडीशी तुझ्या जीवाले. बायकोसारखा बेशरम झाला काय? त्या कमून ठेवली होती काय ते दुकान? का त्याला आला होता पैसा सगळा? म्हटलं पैसा तुझ्या बापाचा आहे म्हटलं. ते बाबाचे पैसे होय. आणि कसा मस्ती दाखवून राहिला रे तू? मायबापाच्या पैशावर उतू चालला. एवढी तुझ्या थेच आहे म्हटलं. एवढा जबर करून राहिला, तोंडाशी तोंड देऊन राहिला. तर कमाव आणि घे दुकान म्हटलं. दुकानाचं स्वप्न नको पाहू. आता दुकानात काय? आता तरी मन जरासं कच्चं होतं. आता बिलकुलही तुला दुकान काय तुला घरातही कदम नाही ठेवू देत. आणि दुकानात तर बिलकुलही नको जाजू म्हटलं. काही गरज नाही तिथं जा घ्यायची. चाब्या पाहिजे तुले? फुकट फाकटच्या चाप्या पाहिजे? मेहनत करायला नाही आहे. आयतं उयतं करायला त्या बायकोच्या याच्यात येतं काय? बायको मोठी साजरी आहे रे तुझी, कामाची ना धंद्याची. जास्त गेल पाडून राहिला का रे? सांगू काय तुला कशा चाब्या घेणार आहे तिथं दुकानाच्या? कोणती मेहनत केली त्या दुकानासाठी? उलट म्हटलं सारा घाटा करून ठेवला. तिथं पोरगी होती तिनं घाटातून काढलं म्हटलं. एवढा मोठा पैसा आकारत केला. आता तर तुला फुटी कवडी नाही देत रे. आता तर येऊ नाही देत आणि देतही नाही. कसा म्हटलं आमच्या जीवावरच खाऊन राहिला आणि आमच्या उरावरच बसून राहिला तू तर. बायकोही तशी तूही तसा. सगळं बायको शिकून राहिली वाटते. बायको शिकून राहिली आणि तू बोलून राहिला. नाही तर एवढा दिमाग तुला नाही आहे. चाब्या द्या, दुकान द्या. एवढा दिमाग तुला नाही आहे. सगळा बायकोचा दिमाग आहे म्हटलं. आणि एवढाच त्या बायकोचा दिमाग चालून राहिला आणि तू तिच्या ऐकून राहिला ना, तर बिलकुल म्हटलं दोघंही घराच्या बाहेर होऊन जा. लवकर होऊन जा. तुमचं काय आहे ते सामान घ्या आणि लवकर निघा घराच्या बाहेर. आता मला दिसले नाही पाहिजे म्हटलं. या कदमही नाही दिसले पाहिजे समोर. तुम्ही लवकर निघा. मामाजी त्याची दुकान नाही तर कोणाची आहे मग? एकुलती एक पोरगा आहे ना म्हटलं. मी एकुलती एक सून आहे ना. आणि तुम्ही आम्हालाच नाही देत? आम्हाला नाही देत तर मग कोणाला देसान? काय सून होय हे? कोणत्या नशिबाचं म्हटलं पाप केलं असं तेव्हा अशी सून भेटली. एकुलता एक पोरगा होय म्हणते, एकुलती एक सून होय म्हणते. कोणते तुम्ही धर्म पाळला एकुलता एक सुनीचा आणि एकुलता एक पोराचा? नुसतं पैशावर बसले दोघंचे दोघं म्हटलं. आता काही नाही राहिलं तुमच्या घरात, काहीच नाही राहिलं. आता थोडीफार होती म्हटलं दया मनात, पण आता थेही नाही, काहीच नाही म्हटलं. आता घ्या तुमचं डोपटी बेलनं काय आहे तर निघा लवकर घराच्या बाहेर. ह्या घरात पाय ठेवायचा नाही. निघा म्हणजे निघा. आता काहीच नाही आहे म्हटलं. माझ्या नवऱ्याचं कमावलं आहे म्हटलं. माझ्या नवऱ्याचं कमावलं होय. आणि आम्हाला
ज्याला द्यायचं रे आम्ही त्याला देईन, नाही तर आम्ही दान करून देईन म्हटलं एखाद्या मंदिरात, पण तुम्हाला नाही देईन. एवढं मेहनतीनं कमावलं म्हटलं तुमचं आहे तर खासाठी काय? तर तुम्हाला आहे तर पुरलं पाहिजे सर जिंदगीभर. आता काहीच नाही, आता लय झालं, पाणी डोक्याच्या वर तर चालतं. जाऊ लवकर निघून जाय तू रुपयात इले घेऊन. डोकं काही खराब करू नको, नाही तर फालतूच म्हटलं मग हात गीत उचलून जाईन ना, तर मग म्हणशील का आईनं मारलं म्हणून. लवकर निघ तिला घेऊन माझ्या घराच्या बाहेर. मॅटच आहे रश्मी, तू मॅटच आहे. मला काय म्हणायला लावलं होत्या चाब्याचं दुकानाचं? पाय बरं, आता ताई आणि बाबा जास्तच गरम होऊन गेले, फालतूच्या फालतू. हां, तू मोठी हे आहे, मोठं हे ते तुले लालूच खोड करतो तू. आता पाय बरं कसं ते होऊ दिलं असतं म्हटलं, माफी गिफी मागितली असती टिकून गेलो असतो, पण तू या ना ते मानून नाही राहिले म्हटलं. हा करा तुम्ही, दोष मला देत जा, मला देत जा ना तुम्ही, दोष मला देत जा. कायच्या गोष्टी आहे तुमच्या बाहेर करा, बिलकुल बाहेर करा म्हटलं. घरात यायचं नाही, घरात काही असा धिंगाणा काही करायचा नाही. बिलकुल तुमचा धिंगाणा बाहेर मांडा, काय मांडायचा आहे तो.